नमस्कार शेतकरी मंडळी, मी पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री या कंपनीकडून जीवन मोरे, मी मुल्लेर भागामध्ये देवठाण या गावामध्ये आलेले. दिका टोपले साहेबांनी आपलं ग्रो ग्रीन खत वापरलेले. तर आपण थोडक्यात त्यांना विचारू काय काय रिझल्ट आलेत, कसा अनुभव वाटला त्यांना, कसा रिझल्ट वाटलेला आहे. तर साहेब पहिले आपलं नाव गाव सांगायचं, पहिले नाव सांगा. माझे नाव भिका वाळू टोपले. तुमचं गाव? देवठाण पाडे. बरं, तुमचा तालुका जिल्हा? तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. तुमचा मोबाईल नंबर? 9763773923. तर साहेब तुम्ही हे ग्रो ग्रीन हे जे खत आहे हे तुम्हाला कुठून भेटलं बरं? तुम्ही कुठून आणलं? मुल्लेर मधून, उद्योगेश कृषी सेवा केंद्रामधून. बरं, ठीक आहे. तर तुम्ही ग्रो ग्रीन तुम्ही हे खत तुम्ही तुमच्या कांद्याला वापरलं. वापरल्यानंतर तुम्हाला काय काय तुम्हाला अनुभव आला तुम्हाला तुमच्या कांद्यामध्ये? कांदा कसा होता? कांदा पीक तुमचं कसं होतं दरवर्षी आपला 10 ते 12 निघायच्या, या वर्षी 17-18 ट्रॅक्टर निघाले. कांद्यामध्ये बी वाढ चांगली झाली, म्हणजे सर्वात मुळी बी चांगली आहे, वाढ बी चांगला, दिसायला बी आकर्षक आहे, कलर बी चांगलं आहे. दरवर्षीपेक्षा मी या वर्षी चांगला खुश आहे. खुश आहे तुम्ही? समाधानी आहे? समाधानी आहे. तुमची काही रोगाचा काय अटॅक नाही? रोग बी नाही, काहीच नाही. रोग प्रतिकार शक्ती बी वाढली त्याच्यामुळे. अच्छा, काही जमीन बदल होता? जमीन कशी वाटली तुम्हाला? जमीन बी आता भुसभुशीत झालेले. दरवर्षी थोडी कडक राहायची, या वर्षी नरमपणा आहे त्याच्यात. अच्छा अच्छा अच्छा. काही तुम्हाला म्हणजे खरंच रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने झालेला आहे? चांगले, मी खुश आहेत. जर तुम्हाला असं वाटतं का, जर कोणी शेतकऱ्यांना जर माहिती सांगितलं आम्ही किंवा कोणाला त्याला माहिती पडलं, बरोबर आहे, जर त्या शेतकऱ्यांनी जर एक ग्रो ग्रीन खत वापरलं तर त्याला रिझल्ट तुम्हाला असं वाटतंय का? वाटतं ना. रिझल्ट आता मी दरवर्षी रासायनिक टाकत गेलो, म्हणजे यावर्षी बी टाकलं थोडंसं, पण मिक्स करून टाकलं ना. बरोबर. म्हणजे जास्त उत्पन्न निघालं. बरोबर बरोबर. तुम्ही खुश आहेत? तर बघा शेतकरी, शेतकरीसाठी तुम्ही काय सांगणार? वापरला पाहिजे की नाही वापरला पाहिजे? नाही, वापरला पाहिजे ना. आता मी दरवर्षी टाकणार आहे. अनुभव आलेला आहे. ठीक आहे, चला, काय अडचण नाही. तर बघा शेतकरी मंडळी, स्वतः शेतकऱ्यांनी त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. स्वतः तुम्ही ही एकदा वापरून बघा, फक्त एकदा वापरून बघा, आणि तुम्हाला ऑटोमॅटिक कळणार की ग्रो ग्रीन खत वापरायचं की नाही वापरायचं, या खतामध्ये दम आहे की नाही आहे, पिकासाठी चांगलं आहे की नाही आहे. तुम्ही एकदा तुम्ही वापरा, तुम्हाला अनुभव आले, तुम्ही ऑटोमॅटिक बाकी शेतकऱ्यांना सांगू शकता की कसं आहे खत वापरायचं की नाही वापरायचं, है ना. ओके, तेवढंच बोलतो. धन्यवाद. समाप्ति में आप देख सकते हैं कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों ने किस तरह से हमारे किसानों की खेती को बदल दिया है और उन्हें अधिक उत्पादन प्राप्त करने में मदद की है। यदि आप भी इस अनुभव को साझा करना चाहते हैं या हमारे उत्पादों के बारे में अधिक जानकारी चाहते हैं, तो कृपया वीडियो में दिए गए नंबर पर हमारे किसान भाई से संपर्क करें या सीधे हमें कॉल करें। हम आपकी मदद के लिए हमेशा तैयार हैं।